कुठं गेला असेल ग राया कृष्णाला घेऊन? अगं आता मला तर काय माहित त्याच्या डोसक्यात नक्की काय चाललंय ती. काल पातूर तर त्या कृष्णेला घरात आणायची नाही म्हणत होता आणि आता तिलाच घेऊन बाहेर गेलाय. काय कळनाच झालंय. कारण जे गाडी मोड करायला गेला काय? तसं असेल तर चांगलंच आहे. राया सुटेल, आपण सुटू आणि हे घर पण सुटेल. नाहीतर काय, ती कृष्णी जशी ह्या घरात आल्या का नाही तशी ह्या घराची शांतीच निघून गेल्या. माझ्या रायाचं आयुष्य बर्बाद केलं. रणजीची आणि रायाची दोघा माया लेकराची ताटातूट केली. माझी रणजी होती का नाही म्हणून तिनं सण केलं. तिच्या जागी दुसरं कोण असतं का नाही तर कवाच तिला घराच्या बाहेर काढलं असतं. जाऊ दे, आता गेली आहे ना ती घरातनं बाहेर. हे असं असतंय बघ रंजे तुझं, की तुझं जाऊन देच नडलंय बघ. आता अजिबात सण करायचं नाही सांगत्या तुला. अंतरा तुला म्हणून सांगत्या. माझी रणजी का नाही रायाचं जसं लगीन झालं तशी पाक अर्धी झाली ग, अर्धी. रणजीचा ह्या घरातला समदा मान त्या कृष्णेने हिरावून घेतला. कर्माची फळं असतात ती भोगावीच लागते ती. आज काढलं का नाही नवऱ्याने घराबाहेर? रंजना आत्या, तू आता काळजीच करू नकोस. मी आता आले ना या घरात, मी आता तुला तुझा मान परत मिळवून दे आणि रायाला तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे पटवून दे. पण रंजे काय ग, आज पातूर त्या कृष्णेला वाईट जरी सर म्हणलं तरी बी ह्या आशीच्या बुडाला आग लागायची. आणि आता एवढं समज होऊन बी ती आशी गप कशी काय राहिली ग? का ह्या समध्यात त्या आशीचा आणि कृष्णीचा काय डाव तर नसेल ना? त्या दोघींमुळे जर माझ्या रायाला त्रास झाला ना तर त्या दोघींनी पण सोडणार नाही मी. खूप आनंद झाला असेल ना आज तुम्हाला. अहो, तुम्ही तुमच्या सुनेला आज घराच्या बाहेर काढलंय. स्वतःच्या लेखाच्या संसाराची वाट लावलीये. साधं काम नाही केलंय, खूप मोठं काम आहे, अवघड काम आहे. चला, झालं तुमच्या मनासारखं. ओ रंजना, आमच्याकडे बघा ना एकदा. आम्हाला तुमची लाज वाटते, तुम्ही आमच्या बायको आहात म्हणून. आम्हाला लाज वाटते, तुम्ही आमच्या लेकाच्या आई आहात म्हणून. आमच्या अख्ख्या खानदानात अशी आई झाली नाही जिला स्वतःच्या पोराचं सुख बघावलं नाही. दुर्दैवी आहे माझा पोरगा, जो तुमच्या पोटी जन्माला आला. तुमच्या आई म्हणून तुम्ही कलंक आहात, कलंक. ही नथ तुझ्या आईची आहे ना कृष्णा? ह्या नथीच्या साक्षीनं माझ्याशी दुसरं लग्न करशील? इथं का घेऊन आलायस मला? तुला माहित आहे ना ही जागा माझ्यासाठी किती महत्वाची आहे ती. इथंच तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे तू मला सांगितलं होतंस. मला माझ्या आईची नथ भेट दिली होतीस.
माझ्याशी परत लग्न करशील का हे विचारलं होतंस. आपल्या जवळचा माणूस आपल्यापासून लांब गेलं की त्याचं महत्व कळतं. आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही हे मला कळून देण्यासाठी तू दुसऱ्या लग्नाचं नाटक केलं होतंस असं म्हणाला होतास. परत आपण एकमेकांपासून कधीच लांब जायचं नाही असं ठरवलं होतं. मग आता का लांब जातोयस माझ्यापासून? का मला लांब करतोयस तुझ्यापासून? मी तुझ्यापासून लांब गेले म्हणून मला या गोष्टी कळून देण्यासाठी इथं घेऊन आलायस का? राय, मला माफ कर, माझी चूक झाली. मी नाही आता तुझ्यापासून परत कधीच लांब जाणार. हे बघ तुला वचन देते राया. चल आपण आपल्या घरी जाऊयात आणि नव्यानं संसार सुरू करूयात. चल. मी तुला इथं नव्यानं संसार सुरू करण्यासाठी नाही घेऊन आलो कृष्ण, तर आपण सुरू केलेला डाव मोडण्यासाठी, आपला संसार या इथंच संपवण्यासाठी तुला इथं घेऊन आलोय. राया, मला नाही करायचा संसार तुझ्यासोबत. खरं तर मला कधीच करायचा नव्हता संसार तुझ्यासोबत, पण फक्त भाऊसाहेबांसाठी, गावातली लोक काय म्हणतील आणि विधात्यांच्या नावाला डाग लागू नये म्हणून मी तुझ्यासोबत संसाराचं नाटक करत होतो. पण मला आता कंटाळा आला या सगळ्याचा. खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोय. तुला जर माझा कंटाळा आला असता तर इतक्यांदा माझा जीव वाचवला नसतास. माझ्या सीएच्या परीक्षेसाठी इतकी धडपड केली नसतीस आणि माझा हात बरा व्हावा म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातला नसतास. माझ्या मनातला गैरसमज दूर व्हावा म्हणून आईंना माझ्या मामा मामींच्या दाराशी आणलं नसतंस तू. चुकलं माझं. मी तुझ्यावर दया दाखवली त्यालाच तू प्रेम समजून बसशील हे माहित नव्हतं मला. म्हणूनच जिथं मी तुझ्यावरचं खोटं खोटं प्रेम व्यक्त केलं होतं तिथंच मी ते प्रेम संपवण्यासाठी तुला इथं घेऊन आलोय. असं नको बोलू राय, असं नको बोलू. हे बघ, माझी काही चूक झाली असेल तर मला त्याची शिक्षा दे, पण मला तुझ्यापासून लांब करू नको. परत आपलं नातं तोडू नकोस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आणि मला तुझ्यासोबत जगायचंच नाहीये. रंजे, रडू नगस की. अगं किस्त रडतेस. तुला असं रडताना बघून मला लय वाईट वाटतंय बघ. अगं मुले, मी आई बनून इतकी वाईट आहे का ग? किती नको नको ते बोलले मला. अगं पुरुषासनी आईचं काळीच नाही कळत. तू न ग भाऊसाहेबांच्याकडे ध्यान देऊस. हे बघ, आम्हाला माहित आहे का नाही तू किस्ती मोठ्या मनाची आहेस. तुझा रायाव किस्ता जीव हाय. पण मग हे त्यांना नको का कळायला? त्यांचा एक एक शब्द माझ्या कानात कोणीतरी उकळतं तेल ओतल्याचे चटके देतोय. अगं मी आई म्हणून इतकी नालायक आहे का ग? आणि त्या कृष्णीनं तुझ्याबद्दल त्यांच्या मनात बी असंच काय बाय भरवलं असणार आहे म्हणून तर ती तुला असं बोललं. तू न ग एवढं मनाला लावून घेऊस. असं कसं मनाला लावून घेऊ नको? अगं तळ हाताच्या बोडागत जपलंय मी रायाला. यांनी सतत त्याला पाण्यात पाहिलं पण मी कधी अंतर नाही दिलं ग. त्याच्या सुखासाठी झटले, त्याची बाजू घेतली आणि आज मला काय ऐकावं लागतंय? रायाचं दुर्भाग्य आहे की माझ्यासारखी आई मिळाली. हे सगळं कसं सहन करू मुले? अगं रंजना आत्या, नको स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. मी या घरात आल्यापासून बघते तुझं रायासाठी किती जीव तुटतो ते. त्या कृष्णामुळे रायाच्या आयुष्याची माती होत असताना तुझ्या जागी दुसरी कुठलीही आई असती ना तिने हेच केलं असतं. तुझं काहीही चुकलेलं नाही आत्या. मी माझ्याच मनात उतरल्यासारखं झालंय ग मला. मला या घरात राहावंसं सुद्धा वाटत नाहीये. त्यासनी लवकरच कळल तू जी केलंयस का नाही ती चांगल्यासाठीच केलंय म्हणून. मी यांना कळायची वाट नाही बघू शकत गुले. इथं माझ्या काळजाचं पाणी पाणी होतंय. मी त्यांना ठणकावून सांगते, बस झालं आता. मी कशातच पडणार नाही. यांचा लय जीव आहे ना, मग रायाच्या बाबतीतले सगळे निर्णय त्यांनाच घेऊ देत. होऊ देत त्याच्या आयुष्याचं काय व्हायचंय ते. पण ह्या सगळ्याचं खापर माझ्या माथी नको. अगं आत्या, रंजे, रंजे थांब. रंजे थांब. हे बघ ऐक, असं काय करतेस रंजे? जे चाललंय ती चांगलंच चाललंय की.
राया गेलाय का नाही कृष्णेला घेऊन आता? तू म्हणतोय का नाही आता तिला घरात घ्यायची नाही म्हणून? मग कशाला अगं चांगला चाललेला डाव मोडते आज? मग मी रायाची आई आहे, यांची बायको आहे, यांना याची लाज वाटते. हे सगळं ऐकून घेऊ? होय, घे ऐकून. व्हायचं ऐकून घेतलंच तर काही बिघडत नाही. ते बघ रंजे, ही कृष्णी या घरात आल्यावर जी त्रास होणार आहे का नाही त्याच्यापेक्षा ह्यो त्रास लई कमी आहे. थोडं दिस सहन कर. हा, पुन्हा समद तुझ्याच मनासारखं होतंय का नाही बघ तू. समद्यासनी तुझी किंमत कळत्या का नाही बघ. रंजे बस, माझ्यावर विश्वास ठेव, ऐक माझं. तू म्हणतेस म्हणून गप्प बसते मी गुले, पण रायाला येऊ देत. त्याला समोर बसवून मी विचारणार आहे, तुला मी आई असल्याची लाज वाटते? पण त्यासाठी राया घरी तरी यायला पाहिजे. कृष्णाला घेऊन तो नक्की कुठे गेलाय? अजून आला कसा नाही? ठीक आहे, तुला नाही राहायचं ना माझ्यासोबत? मग मला कारण सांग का नाही राहायचं. मला पण कळू दे की एवढं काय झालंय, तुला माझा एवढा कंटाळा आलाय. बोल ना राया, मी असं काय केलंय एवढं लगेच तुझं प्रेम अटलंय? बोल. प्रेम आटायला सांगितलं ना तुला कृष्णा, माझं कधीच प्रेम नव्हतं तुझ्यावर. मला खरं सांग काय झालंय ते, तुला माझी शपथ आहे. राया, मी तुला काहीतरी विचारतीये, मला उत्तर हवंय. तुम्ही जर तुमच्या निर्णयावर एवढे ठाम आहात तर तुम्ही हा निर्णय का घेतलाय हे कृष्णाला खरं खरं सांगून टाका. ठीक आहे, तुला उत्तर पाहिजे ना? मग ऐक, मी तुझ्यासोबत राहिलो तर तुझ्या जीवाला धोका आहे. मला तुला गमवायचं नाहीये कृष्णा. काय म्हणालास? कृष्णा, तू मला जिवंत हवी आहेस. तुला काही झालं तर मी नाही जगू शकत. तू जिवंत राहावीस म्हणून मी तुझ्यापासून लांब राहणं हाच याच्यावरचा एक उपाय आहे. कृष्णा, गुरुजींनी सांगितलेलं बाकीत खरं आहे. माझ्या पहिल्या बायकोचा मृत्यू होणार आहे आणि मी तुला काय भिवू देणार नाही. जेव्हा जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा तेव्हा तुझ्या जीवाला धोका निर्माण होतो. मला तेच नकोय. त्याचमुळे सांगतोय कृष्णा, माझ्या आयुष्यातनं निघून जा. अरे ही काय बडबडतोयस तू? ही जी काय झालं तर योगायोग पण असू शकतो ना. कृष्णा, योगायोग एकदा होतो, दोनदा होतो, सारखा सारखा होत नाही. मला तुझ्या मृत्यूचं कारण नाही बनायचंय कृष्णा. जर तुला काय झालं ना तर आयुष्यात मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. मी मरू नये म्हणून जर ही तू समजा करत असशील ना, माझं ऐक. तू मला तुझ्यापासून लांब केल्यास तर मी क्षणाक्षणाला मरणारच आहे. त्यापेक्षा तुझ्या सोबत राहून तुझ्या खुशीत मला मरण आलेलं चालेल. नवऱ्याच्या खुशीत मरण येण्याचं भाग्य खूप कमी माणसांच्या वाट्याला येते राया. कृष्णा, माझ्यामुळं तू जर हे जग सोडून निघून गेलीस तर ती गोष्ट मला दररोज कितीदा मारल हे कळतंय का तुला? कृष्णा, प्रेमात दोन माणसांनी सोबत राहिलंच पाहिजे हे महत्वाचं नसतं. तर ती दोघं कुठं पण असो, त्यांच्यात प्रेम टिकून राहणं हे जास्त महत्वाचं असतं. तू जिथं कुठं असशील तिथं सुखरूप आहेस ही गोष्ट पुरेशी आहे माझं अख्खं आयुष्य काढायला. मी नाही लांब जाणार तुझ्या आयुष्यातनं. मला तुझ्या जवळ राहायचंय. मी नाही घाबरत मरणाला. हे मचान बघतोयस? ह्या मचानी समोरच आपण एकमेकांसोबत राहायची शपथ घेतली होती. ही मचान आपल्या प्रेमाच्या नात्याची साक्ष आहे. आणि मी काहीही झालं तर ही नातं तोडून नाही देणार.
काय करतोयस ही? कृष्णा, याच अग्नीच्या साक्षीनं तुझ्यासोबत 7 फेरं घेऊन मी हे नातं जोडलं होतं ना. आता याच अग्नीच्या साक्षीनं मी हे नातं तोडतोय, ती बी उलट फेरं घेऊन. नाही राया, नाही राया, नाही राया, 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 असं करू नको राया. हीच ती जागा आहे ना जिथं आपण एकमेकांना वचन दिलं होतं. असं नको करू राया, सोड. राया, नको राया, असं करू राया. याच जागेवर आपण एकमेकांसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती ना. राया, नको ना असं करू. याच जागेने आपल्याला एकमेकांच्या जवळ आणलं होतं ना. आता इथूनच आपण एकमेकांपासून लांब जाण्याला सुरुवात होईल. नाही राया, राया. राया, काय केलंस तू? राया. संपवलं सगळं. बघ कृष्ण, आपल्या नात्याची चिता जळतीये. आज आपलं नातं संपलं. त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले मी. कृष्णा, तुझा आणि माझा संबंध इथंच कायमचा संपला. आणि तुला शपथ आहे माझी, परत जर माझ्या घरात पाऊल ठेवशील तर माझं मेलेलं तोंड बघशील.